Alpen Pharmaceuticals in association with Higher Secondary Principals Forum. नमस्कार, सुप्रभात. आज आपण इयत्ता 12वीच्या मराठी पुस्तकातील 9वी कविता पाहत आहोत. कवितेचं नाव आहे देखणे ते चेहरे. कवी आहेत बाळकृष्ण भगवंत बोरकर. आपण सर्वांना माहीतच आहे की बाळकृष्ण भगवंत बोरकर म्हणजेच बाभ बोरकर यांचा जन्म गोव्यातच झाला आहे, बोरी गावात. त्यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, चरित्रे असं अन्य लेखनही केलेलं आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. महात्मा गांधीचा सहवास त्यांना लाभला. महात्मा गांधींचा संदर्भ जेव्हा येतोय तेव्हा गेल्या वर्षी आपण पहिल्या पाठामध्ये बघितलं आहे विनोबा भावे यांच्या, ज्यामध्ये विनोबा भावेंना सुद्धा महात्मा गांधी यांचा सहवास लाभला होता. तसाच सहवास बाळकृष्ण भगवंत बोरकर म्हणजे बाबा बोरकर यांना लाभलेला आहे. संत साहित्याच्या संस्कारांनी ते बालपणीच कविता करू लागले होते. एकूण गोमंत प्रदेश म्हणजे संत साहित्याने भरलेला अभंग असो, वेगवेगळं साहित्य असो, त्याच्या आधारावर ते बालपणीच कविता करू लागले होते. नाद माधुर्य, निसर्ग संवेदना, प्रेम आणि जीवनातील चिरंतन मूल्यावर श्रद्धा हे त्यांच्या काव्याचं विशेष. आता नाद माधुर्य म्हणजे काय, तर नाद प्रत्येक गोष्टीमध्ये नाद असतो. तर तो नाद जो आहे तो या ठिकाणी त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गोमंतक हा निसर्ग परिपूर्ण भरलेला आहे. गोमंतकामध्ये निसर्ग हा पूर्णपणे ओसंडून वाहत आहे. तर निसर्ग संवेदना काय असते हे त्यांच्या काव्यात आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जीवनातील प्रेम आणि जीवनातील चिरंतर मूल्य हे या ठिकाणी आपल्याला पाहायला त्यांच्या काव्यामध्ये मिळत आहे. मराठीसह कोकणीतूनही त्यांनी विपुल असं लेखन केलं आहे, साहित्य निर्मिती केलेली आहे. चित्रवीणा, गीतार, चैत्र पुनव, कांचन संध्या, भावीण, चांदण्यांचे कवडसे असं त्यांचं प्रसिद्ध साहित्य आहे. प्रस्तुत कवितेमध्ये सृजनशीलता, श्रमप्रतिष्ठा, सौंदर्योपासना इत्यादी जीवनमूल्यांच्या उपासनेत मानवी व्यक्तिमत्व कसं सुंदर बनतं हा आशय नेमक्या आणि थोडक्या शब्दामध्ये या कवितेमध्ये त्यांनी मांडलेला आहे. कवितेचं नाव आहे देखणे ते चेहरे, बाभ बोरकर. सुरुवात जी कवितेमध्ये कवीने केलेली आहे ते म्हणतात की देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, वोळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा. देखणे ते ओट की जे ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. देखणे ते स्कंद जाये सूळ नेता स्वच्छया, लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्या सारखे. देखणा देहांत जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. अशा प्रकारे या संपूर्ण कवितेमध्ये कवी जो आहे तो मानवी मूल्यांचा आविष्कार या ठिकाणी घडवत आहे आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा करायचा हे सांगत आहे. सुरुवातीला आपण पाहू की
चेहऱ्याचं महत्त्व सांगताना कवी आपल्याला काय सांगतोय तो, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. देखणे म्हटल्यावर काय तर पाहण्यासारखे, जो आपण पाहू शकतो चेहरा, असे हे चेहरा जो आहे तो कसा असायला पाहिजे, जर आरशासारखा. आता आरसा काय करतो, आपल्याला काय दाखवतो तर आपलं प्रतिबिंब आहे तेच आरसा दाखवत असतो, तो वेगळं काहीतरी दाखवत नाही. तर अशा आरशाप्रमाणे आपलं प्रांजळ प्रामाणिक चेहरा असायला पाहिजे. मग तो चेहरा गोरा असो किंवा सावळा असो, गोरटे म्हटल्यावर गोरा आणि सावळे म्हटल्यावर सावळा रंग हा असो, त्याला जास्त मोल नाही. मोल म्हटल्यावर या ठिकाणी किंमत, फारसं जास्त किंमत नाही, जास्त किंमत याला देत नाही. जर तुम्ही गोरे आहात किंवा काळे आहात किंवा सावळे आहात याला जास्त किंमत नाही, पण तो प्रांजळ असला पाहिजे, प्रामाणिकपणाचा चेहरा असला पाहिजे. असे चेहरे जे आहेत ते देखणे हे कवी या ठिकाणी नमूद करतोय की सांगू इच्छितोय की असा चेहरा चांगला किंवा असे चेहरे देखणे जे प्रामाणिकपणाचे आरसे, म्हणजे ज्याप्रमाणे प्रामाणिकपण त्यातून ओसंडून वाहत आहे. अनेक उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊ शकतोय ज्यामुळे आपल्याला कळून चुकतं आहे की प्रामाणिकपण म्हणजे अनेकांच्या कसं बघा, चेहऱ्यावर एक असतं आणि मनामध्ये भलतंच असतं. असं असता कामा नाही, जे मनामध्ये आहे तेच चेहऱ्यावर असता कामा. ते प्रामाणिकपण जे आहे ते चेहऱ्यावर असायला पाहिजे आणि तेच चेहरे जे आहे ते देखणे आहेत असं कवी या ठिकाणी म्हणतोय. पुढं चेहऱ्याचं महत्त्व झाल्यानंतर कवी डोळ्यांचं महत्त्व सांगतोय. डोळे कुठले चांगले, तेच डोळे देखणे जे कोंडिता साऱ्या नभा, वोळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा. आता हे डोळ्यांचं महत्त्व सांगताना डोळे चांगले कुठले, योग्य कुठले तर कोंडिता साऱ्या नभा. कोंडणे म्हटल्यावर इथं सामावून घेणे, हे सारे नभ आहे. नभ म्हटल्यावर आकाश, या आकाशाला गगनाला सामावून घेण्यासारखं. आता आकाश गगनाचं उदाहरण कवीने या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे सगळं प्राणीमात्र, फक्त मनुष्य जातीच नाही तर संपूर्ण प्राणीमात्राचं दुःख वोळीती, वोळीती म्हणजे ओळखणे, इतरांची दुःख ओळखण्याची क्षमता ज्या डोळ्यांना असते ते डोळे या ठिकाणी कवीने देखणे असं म्हटलेलं आहे. वोळीती ओळखणे, वोळीती म्हटल्यावर ओळखणे, इतरांची दुःख जे आहेत, जन म्हटल्यावर लोक, जनता किंवा अन्य प्राणी मात्र, इतरांची दुःख ज्या डोळ्यांना ओळखता येत आहेत असे डोळे जे आहेत ते काय चांगले असं कवी या ठिकाणी म्हणतोय. ओळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा. डोळ्यांचं तेज डोळ्यातून दिसलं पाहिजे. अनेक वेळा असं घडतं आपल्या मित्रमंडळींच्या सहवासात जेव्हा आपण असतो, एखादा मित्र किंवा मैत्रीण उदास बसली असेल तर न कळता किंवा न सांगतासुद्धा त्या काही गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. ते डोळे चांगले, त्यांचं दुःख, इतरांचं दुःख दुसऱ्याने व्यक्तच करायला पाहिजे असं नाही, तर त्याच्या डोळ्यातून आपल्याला हे दुःख जे आहे ते दिसलं पाहिजे. ते डोळे चांगले असं कवी या ठिकाणी सांगतोय आपल्याला. एकूण कवीला असं म्हटलं आहे की संत साहित्याच्या संस्कारांनी, म्हणजे हे संस्कार कुठेतरी या ठिकाणी कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पुढं कवी म्हणतोय डोळ्यांच्या झाल्यानंतर ओठांचं महत्त्व कवी आपल्याला सांगतोय. सुरुवातीला चेहऱ्याचं महत्त्व सांगितलं आहे कवीने. देखणा चेहरा कुठला, जो प्रामाणिकपणा चेहऱ्यावर असतो. मनामध्ये एक, चेहऱ्यावर एक असं नाही, तर प्रामाणिकपण ज्याच्या चेहऱ्यावर आहे ते चेहरे चांगले. त्याच्यानंतर डोळे जे इतरांची दुःख जे आहेत ते ओळखू शकतात असे डोळे चांगले. त्याच्यानंतर कवी येतोय ओठांकडे. देखणे ते ओटकी जे ओविती मुक्ता फळे, आणि ज्याच्या लाघवाने सत्य होते कोवळे. ओठांपर्यंत कवी पोचलेले आहेत. ओठ चांगले कुठले, जास्त लिपस्टिक लावणारे ओठ चांगले नाही, तर ओठ चांगले कुठले, ती ओविता मुक्ता फळे. ओविती म्हटल्यावर ओवणे, ज्याला आपण काय म्हणू शकतो, गुंफणे. जसं फुलं आपण गुंफतो त्याप्रमाणे शब्दांची गुंफण करून
ती माळ जो आपल्या कोण समोर आहे त्याच्या गळ्यात घालायची. शब्दांची गुंफण करून ती माळ आपल्या समोर आहे त्याच्या गळ्यात घालायची. ती शब्दसुद्धा कसे असायला पाहिजे, कोमल असायला पाहिजे, ज्या शब्दातून इतरांना दुःख होता कामा नये. आपल्या ओठातून येणारे शब्द असे असले पाहिजे ज्यामुळे दुसऱ्याला त्याचं दुःख होता कामा नये. देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे, आणि ज्याच्या लाघवाने सत्य होते कोवळे. सत्यसुद्धा जर सांगायचं झालं तर ते कोमल होऊन जातं. आता लाघव हा शब्द आपण गेल्या वर्षी कुळागर या कवितेमध्ये बघितला होता. कुळागर ते पिटकुळीचं त्या पाटाशी लाघव जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती, पिटकुळीचं झाड जे आहे. तर इथं आणि ज्याच्या लाघवने जवळकीने किंवा प्रेमाने काय होतं, सत्यसुद्धा जर कुणाला सत्य सांगायचं झालं, अनेक वेळा आपण आपले मित्रसुद्धा बघतोय की सत्य सांगायला घाबरत आहेत. वर सगळं चांगलं आहे असं सांगतायत आणि मग पाठीमागं काय नको ते बोलतायत. असं न करता सत्यसुद्धा ओठांनी सांगणं, जे दुसऱ्याला अशा प्रकारे सांगणं की जे दुसऱ्याला कडू लागणार नाही, कडवं लागणार नाही, कोवळं लागणार, कोमल लागणार, असं सत्य आपल्या ओठातून बाहेर पडलं पाहिजे. किंवा जे ओठ चांगले कुठले की असं सत्यसुद्धा इतरांना ते पटवून देणार आहे की जी काही चूक असेल बरोबर असेल हे काय सांगणं जे आहे ते इतरांना व्यवस्थित सांगितलं पाहिजे. पुढं कवी हातांकडे पोचलेला आहे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. इथं कवी एक वेगळी गोष्ट आपल्याला सांगू इच्छितोय. आता देखणे चांगले हात कुठले, तर त्यांना निर्मितीचे डोहळे लागलेले आहे. आता ही निर्मिती सावंत नाही, तर निर्मिती म्हणजे कोण, नवनिर्मिती, नवनिर्माण, काहीतरी नवनिर्माण करण्याची डोहळे. डोहाळ जेवण बिन असं म्हटलं आपण ऐकतोय नाही, डोहाळ जेवण म्हणजे काहीतरी खाण्याची इच्छा, असं त्याला डोहाळे लागणे असं म्हणतात. तर इथं या हातांना, हात कुठले चांगले, ज्या हातांना नवनिर्मिती, काहीतरी नवीन करण्याची डोहाळे लागलेले, इच्छा असते, ते हात चांगले. मग आपले शास्त्रज्ञ आपण घेऊ शकतोय किंवा एखाद्या, सध्या गणेश चतुर्थीचा दिवस चालू आहे, आता श्रावण महिना सुरू आहे, तर अशा प्रकारे गणेश चतुर्थी किंवा गणेशाच्या मूर्ती बनवणं सुरू आहे. तर हे नवनवीन निर्मिती करणं, जे हात आहेत ते हात देखणे, नवनिर्मिती करणारे हात जे आहेत ते देखणे असं कवी म्हणतोय. मग काय होतंय, तर मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. मंगल, असं मंगल म्हटल्यावर पवित्र, कुठलीही गोष्ट हाताने नवनवीन निर्मिती आपण करतो, एखादं चित्र असो, एखादी रांगोळीसुद्धा असो, ती पाहिल्यानंतर आपल्या मनाला ते विकत घेणे किंवा एखादं चित्र बघितल्यानंतर आपल्या डोळ्यांना किंवा आपल्या मनाला किती आपण त्यामध्ये रंगून जातोय. तशाप्रमाणे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळा बनतोय त्या ठिकाणी. अशा प्रकारे कुठलंही काम केल्यानंतर तो सोहळा बनतोय. तर अशा प्रकारचे हात देखणे कुठले, तर अशा प्रकारे सोहळे निर्माण करतायत. उदाहरण साधं घ्यायचं झालं तर लग्नाच्या जे डेकोरेशन असतं किंवा कुठल्याही कार्यक्रमाचं डेकोरेशन असतं, त्यामागे कितीतरी हात राबलेले असतात. तर तो सोहळा त्या ठिकाणी बघितल्यानंतर आपल्याला काय होतं, चांगलं वाटतंय. तर अशा प्रकारचे हात जे चांगले, देखणे हात कुठले, तर असं नवनवीन निर्मिती करणारे जे हात आहेत ते चांगले असं कवी म्हणतोय. पुढं कवी म्हणतोय पावलांकडे कवी पोचलेला आहे. पावलं. देखणे ती पाऊले जी ध्यासपंते चालती, ध्यासपंते चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. आता पाऊले जी आहेत ती चांगली कुठली किंवा देखणी पाऊले कुठली, तर काहीतरी ध्यास म्हणजे विशिष्ट ध्येय समोर ठेवून चालतात. तो ध्यास पंथ म्हटल्यावर रस्ता म्हणू शकतो, पथ म्हणू शकतो. असं एक काहीतरी ध्येय समोर ठेवून जे चालतायत ती पाऊले, ते लोक जे आहेत ती चांगले असं देखणे असं म्हणतात. वाळवंट आपल्याला माहीत आहे, सगळीकडे रेती पसरलेली असते आणि त्याच्यावर जर तुम्ही चालत गेला तर ते तिथं पाय लागत नाही. उदाहरणार्थ समुद्रकिनारा आपल्या गोव्यामध्ये
लाभलेला आहे आपल्याला समुद्रकिनारा. तर या ठिकाणी पाण्यात जर तुम्ही पाण्याच्या जवळपासून चालत गेला तर त्या ठिकाणी पाय लागतात तुमचे, पण त्याच्यावरती जरा आलात तर एकूण त्या रेतीमध्ये पाय लागत नाही किंवा आपले पद्म त्या ठिकाणी दिसत नाही. तर वाळवंटात सुद्धा ज्या ठिकाणी परत परत वारा मारून ते वाळू जे आहे ते उडते आणि त्या ठिकाणी पाय दिसत नाही, अशा ठिकाणी सुद्धा स्वस्ती पद्मे म्हणजे स्वस्तिकाची कमळे असा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. आपला ठसा उमटणे, त्या ठिकाणी नवनिर्मिती काहीतरी करून जी पाऊले आहेत, ध्यास काहीतरी ध्यास ठेवून, असंख्य उदाहरणं देऊ शकतो आपण. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आपण आपले जंगली मित्र हा पाठ बघितला, त्यामध्ये असा आमटेंचं माहिती दिलेली आहे. काहीतरी ध्यास ठेवून त्यांनी कार्य केलेलं आहे. गोव्यामध्ये सुद्धा अशी असंख्य उदाहरणं आपण घेऊ शकतो ज्यामधून आपल्याला प्रेरणा मिळू शकते. अशा प्रकारची पावलं जी आहेत ती देखणी जी आहेत, जी काहीतरी ध्येय समोर ठेवून चालत आहेत आणि ज्या ध्येयामुळे त्यांचा ठसा जो आहे तो कुठं ना कुठं उमटलेला असतो. स्वस्ती पद्मे रेखिते, रेखणे म्हटल्यावर त्या ठिकाणी उमटणे. वाळवंटात सुद्धा स्वस्ती पद्मे ते उमटू शकतात. अशा प्रकारची पाऊले देखणी आहेत जो काहीतरी ध्यास घेऊन पुढं चालत असतात. पुढं कवी म्हणतोय, देखणे ते स्कंद जाये सूळ नेता स्वच्छया, लाभला आदेश प्राणा निश्चय पाळावया. देखणे ते स्कंद, खांद्यांचं विषय कवी या ठिकाणी सांगतोय. स्कंद कुठले चांगले? जे स्वतःचा सुळावर चढवणे असं आपण म्हणतोय, किंवा येशू ख्रिस्ताचं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ शकतो, ज्याने स्वतःचा सूळ स्वतःच्या खांद्यावर नेला होता आणि त्याच सुळावर त्यांना चढवलं होतं. तर अशा प्रकारचे स्कंद, अशा प्रकारचे खांदे चांगले देखणे जे स्वतःचा सूळ स्वतः नेत आहेत. इथं अजून एक उदाहरण आपण घेऊ शकतो आपल्या सैनिकांचं. त्यांना माहीत असतं कधी कुठली गोळी लागेल आणि त्या ठिकाणी ते गतप्राण होईल हे माहीत असतानासुद्धा ते मोठ्या प्रयत्नाने त्या ठिकाणी लढत असतात. तर सुळच घेऊन ते त्या ठिकाणी जात असतात. म्हणून ते स्कंद, ते खांदा जो आहे तो खांदा या ठिकाणी महत्त्वाचा आहे किंवा देखणा आहे असं कवी म्हणतं. तर कवी या ठिकाणी खांद्याचं महत्त्व आपल्याला सांगतायत. जे सूळ स्वतःचा नेत आहेत आणि त्याच सुळावर चढतायत. या ठिकाणी आपण सैनिकांचं उदाहरण घेऊ शकतोय, ज्यांना माहीत असतं एखादी कुठली गोळी लागून आपण गतप्राण त्या ठिकाणी होऊ शकतो, तरीसुद्धा ते कार्य करत असतात. लाभला आदेश प्राणा निश्चय पाळावया. आदेश दिलेला असतो प्राणाला की कधीही कुठंही काही होऊ दे, त्याचं जास्त फिकीर करायची नाही. अशा प्रकारे स्कंद जे आहे ते स्वतःचा सूळ जो आहे तो स्वतः घेऊन जाणार आहेत. ते स्कंध चांगले असं कवी या ठिकाणी म्हणतोय. लाभला आदेश प्राणा निश्चय पाळा. आदेश प्राणाला दिलेला असतो, कधीही घेऊन चल, काही मला फरक पडत नाही. अशा प्रकारचे सैनिकाचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतायत. आणि ते स्कंद चांगले जे स्वतःचा सूळ स्वतः घेऊन जात आहेत. पुढं कवी म्हणतोय की देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोंदके, चांदणे ज्यातून व्हाये शुभ्र पाऱ्या सारखे. तर जीवन, संपूर्ण जीवन देखणं कुणाचं? जर तृप्त झालेले असतात, तृप्तीची तीर्थोदके. आता तृप्त होणे म्हटल्यावर परिपूर्ण होणं, आणखी काही इच्छा न राहणं. आता देवळामध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला तीर्थ मिळतात आणि आपण ते घेतो आणि आपण तृप्त होतो की नाही, त्याप्रमाणे जीवन कुणाचं तृप्त झालेलं आहे, ज्याची इच्छा आणि काही राहिलेली नाही. म्हणजे मगाशी जसं त्यांनी म्हटलेलं आहे की ध्यासपंते चालत, पावलांचं उदाहरण देताना कवीने सांगितलेलं आहे की जे ध्यास काहीतरी ठेवून चालत असतात आणि तो ध्येय, ते ध्यास त्यांचं पूर्ण झाल्यानंतर आता ते तृप्त झालेले असतात. उदाहरणार्थ जर कोणाला लाडू खायची इच्छा असते, भरपूर लाडू खाल्ले, एक 4-5 लाडू खाल्ले, मग तृप्त होत आहेत, तृप्तीचा ढेकर आपण देतोय. त्याप्रमाणे जीवन कोणाचं तृप्त झालेलं असतं तर ते जीवनेत असं काही ध्येय समोर ठेवून वागलेले असतात.
ते ध्येय पूर्ण झाल्यानंतर त्यांचं जीवन जे आहे ते तृप्त होतं. ते जीवन तृप्तीची तीर्थोदके चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. आता आपण रात्रीच्या वेळी आभाळात आकाशात चांदणं बघतोय, चांदणं चमकत राहत आहेत, पांढरं दिसतं इथून आपल्याला. तर पांढरं म्हटलं पाऱ्यापेक्षाही, पारा शुभ्र पाऱ्यासारखे, पारा म्हटल्यावर पांढऱ्यापेक्षाही पांढरा असं म्हणतोय. तर जीवन अशी पांढरी होऊन जातात, म्हणजे त्यांची परिपूर्ण होऊन जात आहेत. चांदणं ज्याप्रमाणे चमकत राहतं तसं त्यांचं जीवन जे आहे ते चमकत राहतं. याची अनेक उदाहरणं आपण महात्मा गांधींचं जीवन घेऊ शकतो, मग विवेकानंदांचं जीवन घेऊ शकतो. आजपर्यंत त्यांची आपण आठवण का काढतोय, तर जीवनामध्ये त्यांनी असं काही कार्य करून ठेवलेलं आहे. कितीतरी पिढ्या गेल्या, कितीतरी वर्ष झाली, आपण आजसुद्धा त्यांची आठवण करतोय. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी आपण करायला पाहिजे की आपण इथून गेलो तरी ते कार्य जे आहे, ते काम जे आहे, ते आपली आठवण जी आहे ती या ठिकाणी राहिली पाहिजे. असं काम आपण केलं पाहिजे. ते जीवन चांगलं असं कवी म्हणतोय. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोंदके चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. म्हणजे हे चांदणं ज्याप्रमाणे चमकत राहतं आभाळात आकाशात, त्याप्रमाणे आपलं जीवनसुद्धा चमकत राहतं. ते जीवन जे आहे ते देखणं आहे. पुढं कवी म्हणतोय, देखणा देहांत तो सागरी सूर्यास्तसा अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. आता अंत सांगितला आहे. सुरुवात जी आहे ती चेहऱ्यापासून केलेली आहे आणि शेवटी अंत सांगितला. देहांत कुठला? कवी म्हणतोय की देहांत चांगला कुठला, तर सागरी सूर्यास्तसा. आपण समुद्रकिनाऱ्यावर अनेक वेळा भेट देतोय आणि संध्याकाळच्या वेळी त्या ठिकाणी पाहत असतो की सूर्य जो असतो तो समुद्रामध्ये आत 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 जात असतो. ते वातावरण आपल्याला भारावून टाकतं आहे आणि सूर्य आत गेल्यानंतर गडप झाल्यानंतर एकूण काळोख पसरलेला असतो. तर अंत कसा असायला पाहिजे, तर त्या सूर्यासारखा. सूर्य त्या पणतीला सांगून जातोय की मी आता थोड्या काळासाठी जातोय, पण तू माझं कार्य जे आहे ते चालू ठेव. माझं कार्य, मी जगाला उजेड देण्याचं कार्य केलेलं आहे. तू पणती किंवा अग्नीला तो सांगतोय की तू जरा माझं काम जे आहे ते चालू ठेव. असं अनेक लोक जे आहेत ते कामं त्यांनी केलेली आहेत. त्यांच्या जाण्यामुळे सुद्धा, त्यांच्या जाण्यानंतरसुद्धा त्यांचं कार्य जे आहे ते चालूच राहिलेलं आहे. जसं सूर्य अस्त झाल्यानंतर आपण काळोख झाला म्हणून रुसून बसत नाही, तर अग्नीच्या उजेडामध्ये काही ना काहीतरी काम आपलं चालू असतं. त्याप्रमाणे अग्नी जो आहे तो सूर्याचं काम जे आहे ते चालू ठेवत असतो. त्याप्रमाणे आपण सुद्धा असं रुसून न बसता, अडून न बसता, असं जसं सूर्याचं काम पणती करते त्याप्रमाणे आपण कार्य जे आहे ते चालू ठेवले पाहिजे. अंत कुणाचा चांगला, तर त्याचं काम जे आहे ते संपत नाही, त्याच्या अंताने त्याचं काम संपत नाही, तर त्याचं काम जे आहे ते सुरूच राहतं. तो देहांत, तो अंत, तो मृत्यू जो आहे तो चांगला. देखणा असं कवी या ठिकाणी सांगतोय. देखणा देहांत जो सागरी सूर्यास्तसा अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. वारसा म्हटल्यावर आपल्याला परंपरा आहे, अनेक वर्षापासून ऋषीमुनींपासून परंपरा आहे. ही परंपरा चालूच आहे आपले, कुठं खंड पडलेला नाही. असा अंत म्हणजे जीवन कुठलं चांगलं, जे तृप्त झालेलं असतं जीवन. आणि देहांत, अंत कुठला, मृत्यू कुठला चांगला, ज्याच्या मृत्यूमुळे ज्याचं काम थांबत नाही त्याचं मृत्यू अंत जो आहे तो चांगला. जो सागरी सूर्यास्तसा अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. अग्नीला सांगून जातो ते माझं काम जे आहे ते तू चालूच ठेव, आणि अग्नी ते काम प्राणपणाने करत असतं. दुसऱ्या बाजूने विचार केला तर सूर्य जो अस्ताला जातो, मावळतो, तो काय इच्छा घेऊन मावळतो किंवा काय आपल्याला सांगून मावळतो, उद्या सकाळी, उद्या पहाटे मी येणार आहे, माझं काम चालूच ठेवणार आहे. हे एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो सूर्याकडून, की तो अस्ताला गेला म्हटल्यावर
आलाच नाही असं कधी झालं आहे का? नाही, कितीतरी शतकं कितीतरी वर्ष झालेली आहे, तर असं झालेलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य जो आहे तो उगवलेलाच आहे. तर असं काम जे आहे ते बंद होत नाही, तर ते कामसुद्धा चालूच राहतं. तो अंत जो आहे, तो मृत्यू जो आहे तो चांगला, असं कवी म्हणतोय. संपूर्ण कवितेमध्ये कवी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की आपलं जीवन नेमकं कसं असायला पाहिजे, आपले जे अवयव आहेत, मानवी अवयव आहेत, त्याचा आपण वापर कसा केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कवी थोडक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगतोय. अर्थ जो आहे तो याच्या वेगवेगळ्या प्रमाणे आपण काढू शकतोय. या कवितेवर 2-2, 3-3 तास आपण बोलू शकतो, पण परीक्षेच्या अंतरंगाचा जर आपण विचार केला तर जो अर्थ या ठिकाणी कवीने आपल्याला सांगितलेला आहे, महत्त्व, मग डोळ्यांचं महत्त्व, मग ओठांचं महत्त्व, मग हातांचं महत्त्व, त्याच्यानंतर पावलांचं महत्त्व, त्यानंतर स्कंदांचं म्हटल्यावर खांद्याचं महत्त्व, एकूण जीवनाचं महत्त्व आणि शेवटी आपल्या अंत कसा होतो याचं महत्त्व कवीने या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून या गोष्टी आपण काही प्रमाणात शिकल्या पाहिजे, जेणेकरून आपलंसुद्धा जीवन कसं असायला पाहिजे, आपला चेहरा कसा असायला पाहिजे, प्रामाणिकपणे तो चेहरा असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपले डोळे कशा असायला पाहिजे, जेणेकरून दुसऱ्याचं दुःख आपण ओळखू शकतो, न सांगता ओळखू शकतो. दुसऱ्याला जे दुःख आहे, सगळंच लोक सांगतायत असं नाही दुःख, पण ते दुःख जे आहे ते न सांगता ज्याला कळतं ते डोळे चांगले असं म्हणतात. त्याच्यानंतर ओठ, जे चांगले चांगले शब्द ओवून दुसऱ्याची मनं जिंकतायत आणि सत्यसुद्धा सांगायचं झालं तर दुसऱ्याकडून ते पचवण्याची क्षमता जी आहे ते त्या शब्दांची क्षमता या ठिकाणी कवी सांगतोय की अशा प्रकारचे शब्द आपण वापरले पाहिजे, जेणेकरून दुसऱ्याचं मन जे आहे ते दुखता कामा नये. त्याच्यानंतर हातांचं महत्त्व कवी सांगतोय. हे हात कशा असायला पाहिजे, ज्याला नवनिर्मिती, काही ना काहीतरी करत राहण्याची इच्छा आहे. साधी एखादी कवितासुद्धा लिहिणं, तीसुद्धा काय झाली, नवनिर्मिती झाली. तर अशा प्रकारे नवनिर्मिती आपल्या हातातून काही ना काहीतरी घडली पाहिजे, जेणेकरून सोहळा जो आहे तो सुंदराचा सोहळा होऊन जातो. त्याच्यानंतर पावलांचं महत्त्व कवी सांगतोय. जी पावले जी आहेत ती काहीतरी ध्येय समोर ठेवून चालत असतात आणि तीच पावले ध्यासपंथे चालती वाळवंटात सुद्धा स्वस्तिकाचं स्वस्तिपद्मे, स्वस्तिक जे मंगल आपण म्हणू शकतो, तर तशी मंगल कार्य जे आहेत ती त्यांच्या हातून घडत असतात. देखणे, स्कंदांचं महत्त्व सांगताना, खांद्यांचं महत्त्व सांगताना कवी आपल्याला सांगतोय की जे स्कंद स्वतःचं सूळ म्हणजे स्वतःचं मरण त्यांना माहीत असूनसुद्धा ते स्वतः चालत असतात, असे स्कंद जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, देखणे आहेत. त्याच्यानंतर जीवन, जे तृप्त जीवन झालेलं असतं, काहीतरी ध्येय समोर ठेवून जे मार्गक्रमण करत असतात, अशांची जीवनं जी आहेत ती तृप्तीची तीर्थोंदके आणि चांदणं जसं चमकत राहतं तसंच जीवन त्यांचं संपूर्ण या विश्वामध्ये चमकत राहत असतं. आणि अंत कुठला चांगला, तर सागरामध्ये सूर्य जसा अस्ताला जातो एक नवी ओळख घेऊन परत येण्यासाठी, त्याप्रमाणे आपला अंत असला पाहिजे. अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भीवार असा, म्हणजे कवी सांगतोय आपल्याला की अशा प्रकारचं कार्य जे आहे ते बंद पडत नाही, जेणेकरून जे कोणी कार्य चालू ठेवलेलं आहे त्याचं कार्य जे आहे ते चालूच राहतं. तो अंत जो आहे तो शेवटी चांगला. अशा प्रकारे देखणे ते चेहरे या कवितेच्या माध्यमातून एकूण व्यक्तिमत्व आपलं कसं खुलून राहतं किंवा व्यक्तिमत्व सुंदर कसं बनतं याचा एकूण आढावा कवीने या ठिकाणी या कवितेद्वारे घेतलेला आहे. यानंतर कवी अभ्यासक्रमाच्या दृष्टीने किंवा परीक्षेच्या दृष्टीने ही कविता अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक वेळा शेवटच्या परीक्षेमध्ये, फायनल एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न असो किंवा संदर्भासहित स्पष्टीकरण असो. पहिला या ठिकाणी जो प्रश्न 4-5 ओळीत आपण पाहू शकतो तो देखण्या चेहऱ्याचे कोणते वैशिष्ट्य कवीने या ठिकाणी सांगितलेले आहे. चेहऱ्याचं महत्त्व काय सांगितलेलं आहे ते
हा प्रश्नसुद्धा अनेक वेळा आलेला आहे. तर चेहऱ्याचं महत्त्व सांगताना काय सांगितलं आहे? प्रांजळाचे आरसे असायला पाहिजे. जे मनामध्ये आहे तेच आपल्या चेहऱ्यावर असायला पाहिजे. मनात एक आणि चेहऱ्यात भलतं असं असता कामा नये. तो चेहरा चांगला, मग तो सावळा असो किंवा गोरा असो, याला जास्त महत्त्व नाही किंवा याला जास्त किंमत नाही असं कवी म्हणतो आहे. म्हणून देखण्या चेहऱ्याचे वैशिष्ट्य हे कवीने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, सुंदर ओठांचे कोणते रहस्य कवीने सांगितलेले आहे. ओठ कुठले चांगले, जे ज्याच्या मुखातून मुक्ताफळे चांगले चांगले शब्दांची माळ, ओविती मुक्ताफळे म्हणजे चांगले शब्द बाहेर पडत आहेत, वाईट शब्द ज्याच्या मुखातून बाहेर पडत नाही आणि ज्याच्या जवळिकेने प्रेमळ शब्दामुळे सत्यसुद्धा सांगायची जर कुणाला हिंमत झाली तर ते सत्यसुद्धा कोमल बनते आणि कुणाला त्याचा राग येत नाही, तर ते चांगलंच वाटतं आहे, ते मार्गदर्शक असं वाटतं आहे. तर अशा प्रकारचे आपले ओठ असले पाहिजे. हे रहस्य ओठांचं कवीने सांगितलेलं आहे. 7 ते 8 ओळीमध्ये प्रश्न बघा. मानवी सौंदर्य खुलविणाऱ्या गुणांचे वर्णन कवीने कसे केलेले आहे. आपलं मानवाचं सौंदर्य या गोष्टीमुळे सौंदर्य खुलत असतं. जसं चांगले चांगले कपडे आपण वापरतो तसे आपला स्वभाव चांगला असायला पाहिजे, आपला चेहरा चांगला असायला पाहिजे, आपले डोळे चांगले असायला पाहिजे. कोणत्या प्रकारे ते या कवितेमध्ये कवीने व्यक्त केलेलं आहे ते पूर्ण अर्थ जो आहे तो या प्रश्नासाठी लिहायचा आहे. दुसरा जो प्रश्न आहे 7 ते 8 ओळीमध्ये, या कवितेतून कोणकोणत्या मानवी मूल्यांचा गौरव केलेला आहे. मानवी मूल्य कुठली? मूल्य शिक्षण जे आता आपण दुसऱ्या पाठामध्ये बघितलेलं आहे. दुसरा पाठ जो शिकवत होता तेव्हा डॉक्टर M शर्मा यांच्याकडून मूल्य शिकलेली आहेत. तर इथं मानवी मूल्यांचा गौरव कसा झालेला आहे, तर चेहरा असो किंवा डोळे असो, इतरांची दुःख ओळखण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे, इतरांना आपलंसं करण्याचे शब्द आपल्याकडे असले पाहिजे, नवनिर्मिती करण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. तर या गोष्टी या ठिकाणी मानवी मूल्यांच्या गौरव केला यामध्ये लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर संदर्भ बघा, 2 संदर्भ आहेत. विशेषतः शेवटच्या परीक्षेमध्ये हेच प्रश्न म्हणजे या मागचेच प्रश्न देत आहेत त्याचप्रमाणे संदर्भसुद्धा तेच वापरतात अनेक वेळा. तर देखणा देहांत जो सागरी सूर्यास्त तसा, शेवटचं जे कडवं आहे त्यामधली ही ओळ आहे. त्यामध्ये सांगितलं अंत आपला कसा असायला पाहिजे, जेणेकरून सूर्य ज्या अंताला जातो अस्त होतो पण परत एकदा उगवण्यासाठी तसा आपला अंत असायला पाहिजे. किंवा असं म्हणू शकतो की आपला अंत झाला म्हणून आपलं कार्य जे आहे ते थांबता कामा नये, कार्य जे आहे ते सतत चालू राहणार. संदर्भासहित स्पष्टीकरण लिहिताना संदर्भ आणि स्पष्टीकरण, संदर्भ लिहिताना अजून एक आपण गोष्ट करू शकतोय की पद्मश्री बाळकृष्ण भगवंत बोरकर यांच्या देखणे ते चेहरे या कवितेतून वरील ओळ घेण्यात आलेली आहे असं सुद्धा आपण लिहू शकतो. किंवा काही वेळा जो कवीचा परिचय दिलेला असतो त्याच्यामधून काही गोष्टी उचलून आपण संदर्भामध्ये घालू शकता. जसे गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी भाग घेतला, गोमंतकीय कवी किंवा चित्रवीणा या काव्यसंग्रहाचे कवी, या गोष्टींचा सुद्धा आपण त्यामध्ये समाविष्ट करू शकतोय. दुसरा जो संदर्भ आहे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे, यामध्ये चेहऱ्याचं महत्त्व कवीने सांगितलं आहे. तो सावळा आहे, गोरा आहे, याला जास्त किंमत नाही, पण चेहरा कसा असायला पाहिजे तर प्रांजळ असायला पाहिजे, आरशासारखा. जे आरसा आपल्याला जे आहे तेच दाखवतो, दुसरं काही भलतं दाखवत नाही, त्याप्रमाणे आपला चेहरा असायला पाहिजे. तर चेहऱ्याचं महत्त्व या दुसऱ्या संदर्भामध्ये कवीने सांगितलेले आहे. आता काही शब्द बघूया, शब्दार्थ आपण बघू. तर कवितेच्या खाली दिलेले शब्दार्थ जे आहेत ते प्रांजळ म्हणजे प्रामाणिकपण, नेत्रप्रभा डोळ्यांत तेज, ध्यासपंत ध्येयमार्ग, स्कंद म्हटल्यावर खांदा, ओवणे प्राप्त होणे, लाघव म्हटल्यावर प्रेम, स्वस्तिपदम म्हटल्यावर स्वस्तिकाची कमळे, स्वेच्छया म्हटल्यावर स्वतःच्या इच्छेने. त्याचबरोबर इथं तीर्थोदक म्हटल्यावर पवित्र पाणी, देहांत म्हटल्यावर मृत्यू आणि रात्रगर्मी म्हटल्यावर रात्री. तर पहिल्या परिच्छेदामध्ये पहिल्या ज्या 2 ओळीमध्ये कवी सांगतोय की देखणे ते चेहरे, देखणे म्हटल्यावर पाहण्यासारखे, पाहण्यायोग्य, देखणे म्हटल्यावर पाहण्यासारखे.
जे प्रांजळाचे आरसे, प्रांजळ म्हटल्यावर प्रामाणिकपण, प्रामाणिक असे आरसे, आरसे म्हटल्यावर आपल्याला मिरर, आपल्याला माहीत आहे ते. त्याच्यानंतर गोरटे की सावळे, गोरटे म्हटल्यावर गोरे, गोरा रंग या ठिकाणी कवीला अभिप्रेत आहे. तर गोरटे की सावळे, सावळे म्हणजे सावळा रंग, आपण काळा म्हणू शकतो, सावळे, सावळ्या रंगाचा सावळा. मोल नाही फारसे, या मोल नाही, मोल म्हणजे इथं किंमत, पैसा. आता कुठलीही वस्तू विकत घेण्यासाठी त्याला किंमत लागते, मोल आपण करतो त्याचं. त्याला फारसे म्हटल्यावर जास्त नाही, फारसे म्हटल्यावर कमी किमतीच. म्हणजे तुमचा चेहरा सावळा असो किंवा गोरा असो, याला जास्त महत्त्व नाही. त्याच्यानंतर तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, कोंडणे, कोंडणे म्हटल्यावर सामावून घेणे. या ठिकाणी कोंडणे या शब्दाचा अर्थ सामावून घेणे. कोंडिती साऱ्या नभा, नभ म्हटल्यावर आकाश गगन, आकाश गगनाचा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. ओळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रपभा, ओळीती म्हटल्यावर ओळखणे, ओळीती म्हणजे काय, ओळखणे. आणि ओळीती आणि ओविती असे दोन शब्द या ठिकाणी कवीने वापरलेले आहेत. ओळीती म्हणजे ओळखणे आणि ओविती म्हणजे गुंफणे. तर जन म्हटल्यावर इथं लोक, जनता असं आपण म्हणू शकतो. दुःख, इतरांची दुःख ज्या डोळ्यातून दिसू शकतात. देखणे ते ओटकी जी ओविती मुक्ताफळे, ओविती म्हटल्यावर या ठिकाणी गुंफणे किंवा प्राप्त करणे असं म्हणू शकतो. जे ओठांचं महत्त्व सांगताना कवीने वापरलेलं आहे शब्द. देखणे ते ओटकी जी ओविती मुक्ताफळे आणि ज्याच्या लाघवाने सत्य होते कोवळे. आता ओविती मुक्ताफळे आणि ज्याच्या लाघव, लाघव म्हटल्यावर जवळीक साधण्याचा प्रयत्न. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे कुळागर या कवितेमध्ये लाघव, ते पिटकुळणीचं झाड जे आहे ते त्या पाटाच्या पाण्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. प्रेम, लाघव आणि ज्याच्या लाघवाने सत्य होते कोवळे, सत्यसुद्धा काही सांगायचं झालं ते कोवळं, कोमल होऊन जातं. त्याच्यानंतर देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे. आता निर्मिती म्हणजे नवनिर्मिती, नवनिर्माण, काहीतरी आपण नवनिर्माण करू शकतो. आणि डोहाळे म्हटल्यावर काहीतरी खाण्याची इच्छा होणे, त्याला डोहाळे असं म्हणतायत. मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, मंगल म्हटल्यावर या ठिकाणी पवित्र असं कुठलंही काम अशा प्रकारे हातातून झालेलं असतं, चांगलं काम झालेलं असतं, ते पवित्र काम होतं आहे. सोहळा, वेगवेगळ्या प्रकारचे सोहळे आपण उदाहरण कविता बघताना घेतलेले आहे. मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले, पाऊले पायांचं महत्त्व, पायांचे तळवे असं म्हणू शकतो आपण. ध्यास पंथे चालती, ध्यास विशिष्ट ध्येय ठेवून पुढं चालत असणारी ध्यास. वाळवंटात सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती, वाळवंट म्हटल्यावर आपल्याला माहीत आहे राजस्थान, ज्या ठिकाणी सगळीकडे रेती पसरलेली असते, असं हे वाळवंट. स्वस्ती पद्मे, स्वस्तिकाची कमळे किंवा आपला ठसा उमटवणे. त्याच्यानंतर देखणे ते स्कंद जाये सूळ नेता स्वच्छया, देखणे स्कंद, स्कंद म्हटल्यावर खांदे आपण म्हणू शकतो. तर खांदे जे सूळ, स्वतःचा सूळसुद्धा सुळावर चढवणे असं आपण म्हणतोय त्याला. तर सूळसुद्धा स्वतःच्या इच्छेने, स्वच्छया, स्वतःच्या इच्छेने, कोणी त्यांना मुद्दामून ढकललेलं नसतं, तर स्वतःच्या इच्छेने जे काम हाती घेणं ते सूळ नेता स्वच्छया इथं आपण वापरू शकतो. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. आता तृप्त म्हटल्यावर परिपूर्ण, तीर्थोदके म्हटल्यावर पवित्र पाणी. आता तृप्त होणे, जसं मगाशी घेतलेलं उदाहरण खाऊन आपण तृप्त होतं, इथं तृप्त म्हटल्यावर परिपूर्ण होणे. चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे, पारा म्हटल्यावर पांढऱ्याहून पांढरं. जर पारा पांढरा असतो, शुभ्र एकदम असतो, त्याला पारा असं म्हणतो. देखणा देहांत जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. देहांत
अंत, मरण आपण म्हणू शकतो त्याला. आणि सूर्यास्तसा म्हटल्या सूर्य जेव्हा अस्ताला जातो तो क्षण. आणि वारसा म्हटल्यावर परंपरा असू शकते किंवा अन्य जी परंपरा चालत आलेली आहे ती वारसा असं आपण म्हणू शकतो. तर हे काही शब्दार्थ आपण या ठिकाणी या कवितेचे बघितलेले आहे. धन्यवाद. Prudent Scholars, powered by Lupin Pharmaceuticals.